बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणखी एका महिलेकडून एकदा नाही तर अनेक वेळा स्त्रीबीज काढण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। एका महिलेकडून 10 ते 12 वेळेस स्त्रीबीज काढल्याचं देखील तपासात समोर आलंय। एका महिलेला 18 ते 25 हजार रुपये या स्त्रीबीज विक्रीतून मिळायचे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। केवळ महाराष्ट्रात नाही तर स्त्रीबीज तयार झालं हे सोनोग्राफीत सिद्ध झाल्यानंतर बाहेरच्या राज्यांमध्ये त्या महिलेला पाठवून तिचे कागदपत्र बनवून तिचं स्त्रीबीज काढण्यात येऊन त्याची विक्री करण्यात यायची अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। पण हे इतकं मोठं रॅकेट सुरू असताना यंत्रणा नेमकं काय करत होत्या हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे। एका महिलेकडून 10 ते 12 वेळा स्त्रीबीज काढल्याचं उघड झालंय। 18 ते 25 हजार महिलेला दिले जात असल्याची माहिती मिळते आणि केवळ महाराष्ट्रात नाही तर स्त्रीबीज तयार झालंय हे लक्षात आल्यानंतर तिला बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवूनही ते स्त्रीबीज काढलं जायचं। आणि या स्त्रीबीज तस्करीचं ठाणे मुख्य केंद्र असल्याचं समोर आलेलं आहे। कारण ठाण्यातील हाय प्रोफाईल इमारतीमध्ये IVF आणि आर्ट सेंटर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या हाय प्रोफाईल इमारतीमध्ये स्त्रीबीज प्रक्रिया केली जात असल्याची माहिती कळतेय। घरात सुरू असलेल्या सेंटरमध्ये दिवसाला 25 महिलांवरती स्त्रीबीज प्रक्रिया केली जात होती। त्याचप्रमाणे मोठा आर्थिक व्यवहारही केला जात होता असं कळतंय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं रॅकेट सुरू असताना प्रशासनाला ताकास्तूरही लागला नाही, हे कसं शक्य आहे आणि ठाणे या सगळ्याचं केंद्र कसं ठरलंय? ठाण्यामध्ये काय व्हायचं प्रज्ञा, तर ठाण्यामधल्या एका इमारतीमध्ये एका फ्लॅटमध्ये काही महिलांना आणून त्या ठिकाणी ठेवलं जायचं। त्यांना तिकडे इंजेक्शन दिले जायचे। हे इंजेक्शन या संपूर्ण स्त्रीबीज डेव्हलपमेंटच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये महत्वाचे आहेत। ते इंजेक्शन आणि त्यांची काळजी त्या ठिकाणी घेतली जायची आणि त्या फ्लॅटवर ठेवून त्यानंतर त्या महिलांचं सोनोग्राफी केली जायची ठाण्यातल्या एका सेंटरमध्ये आणि त्यानंतर या महिलांना नाशिकला पाठवलं जायचं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पाठवलं जायचं। तिथे त्यांच्याकडचं हे स्त्रीबीज जे आहे ते त्यांच्या शरीरातून काढून मग गरजवंत जे कपल्स आहेत, जोडपी आहेत, त्यांना हे स्त्रीबीज जे आहे ते IVF सेंटरच्या माध्यमातून विकले जायचे। आता हे IVF सेंटर कोणतं होतं, तर ते नाशिकमध्ये आहे आणि ह्या सगळ्याचं मुख्य केंद्र जे आहे ते नाशिकमध्ये आहे। सध्या तरी सगळे जे प्रकरणाचे धागेदोरे आहेत ते बदलापूरमधून सुरू झालेले आहेत। त्यानंतर वांगणी, उल्हासनगर अशा ठिकाणचे काही सोनोग्राफी सेंटर असतील, त्याबरोबर ठाण्यातले एक सोनोग्राफी सेंटर आणि एक ही इमारतीतला तो फ्लॅट। त्यानंतर या सगळ्याचे धागेदोरे पोचले आहेत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये एक मोठं प्रसिद्ध असं IVF सेंटर आहे। ज्या IVF सेंटरमध्ये हे स्त्रीबीज जे आहे ते लीगल करून म्हणजे फेक डॉक्युमेंट वापरून या महिलांचे जे लिगली हे स्त्रीबीज जे आहे ते अनेक कपल्सला विकलं जायचं। आता यामधून धक्कादायक माहिती जी आपण आता सांगितली की एकाच वेळी नाही तर अनेक वेळा स्त्रियाकडून हे स्त्रीबीज काढलं जायचं। खरं तर कायदेशीररित्या एका स्त्रीकडून एकाच वेळी एक स्त्रीबीज जे आहे ते घेण्याची अनुमती आहे। जर वारंवार असं घेतलं गेलं तर त्या महिलेच्या जीवाला देखील धोका असतो। त्यामुळे ते काढणं बेकायदेशीर ठरवलं गेलेलं आहे। मात्र कोणत्याही नियमाचं पालन यामध्ये करण्यात येत नव्हतं आणि म्हणूनच सध्या जर आपण पाहिलं तर हे प्रकरण जे आहे ते नाशिकपर्यंत जे पोहोचलेलं आहे तिथून आणखीन कुठपर्यंत पोहोचतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, महिलांच्या गरिबीचा, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन स्वतःची तुंबडी भरायचे हे सगळे प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय आणि या सगळ्यामध्ये इतर राज्यांचा देखील समावेश आहे असंही कळतंय। कारण महिलांना इतर राज्यांमध्ये देखील पाठवलं जायचं। कोणकोणत्या राज्यांचा यामध्ये समावेश आहे, काही कळू शकलंय? ही जी सगळी माहिती आहे कोणत्या राज्यातलं कोणतं सेंटर, कोणतं हॉस्पिटल, ही सगळी माहिती पोलिसांनी सध्या गुप्त ठेवलेली आहे। कारण की ती माहिती जर बाहेर निघाली तर त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणं मुश्किल होईल। तिथले पुरावे जे आहे ते नष्ट केले जातील। त्याच्यामुळे पोलिसांनी अजूनही माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून देखील झालेल्या आहेत आणि पुरावे गोळा देखील केलेत। ती देखील माहिती पोलिसांनी जी आहे ती गुप्त ठेवली आहे। कारण की न्यायालयात भक्कम पुरावे सादर करायचे आहेत तरच हे प्रकरण, हे जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त होईल आणि यामध्ये
अनेक डॉक्टर देखील आहेत ज्या डॉक्टरांवर येत्या 2 ते 3 दिवसात गाज पडणार आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, त्यांना अटक देखील केली जाणार आहे. कारण की आतापर्यंत जे पुरावे सापडले त्यामध्ये या डॉक्टरांची नावं देखील पुढे आलेली आहेत. तर हे जे डॉक्टर आहेत महाराष्ट्रातले त्यांना देखील पकडण्यात येणार आहे. मात्र यांच्याच लिंकने बाहेरच्या राज्यात म्हणजे गुजरात असेल किंवा आसपासचे जे राज्य आहे त्यांच्यामध्ये जाऊन हे स्त्रीबीज काढलं जायचं. ते अतिशय क्रिटिकल असं ऑपरेशन असतं. खरंय. ते ऑपरेशन करून ते स्त्रीबीज काढून मग ते स्त्रीबीज पुन्हा एका बँकेच्या मार्फत ते पुन्हा नाशिकमध्ये येऊन त्याची मग नाशिकमध्ये विक्री केली याची IVF सेंटरच्या माध्यमातून. तर या IVF सेंटरवर देखील धाड टाकण्यात आलेली आहे. प्रसिद्ध IVF सेंटर आहे नाशिक शहरातलं आणि आता इतर ठिकाणी देखील धाड टाकून अजून काही धागेदोरे आहेत का, इतर महत्वाचे व्यक्ती त्या ठिकाणी आतमध्ये आहेत का, हे देखील शोधण्याचा प्रयत्न ठीक आहे. पोलिसांमार्फत केला जातो. म्हणजे सध्याच्या काळात खरं तर IVF कडे वरदान म्हणून बघितलं जातं, पण त्या IVF सेंटरच्या नावाखाली हा जो काळा बाजार या सगळ्या लोकांनी सुरू केलाय, गोरखधंदा सुरू केलाय, त्या सगळ्याचा तपास होऊन हे प्रकरण तडीस लागणं अत्यंत गरजेचं आहे. अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.